नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इनडेफिनिट इंटिग्रेशन 12th क्लासचा पार्ट 2 तिसरा चॅप्टर आहे आणि त्यामध्ये एक्सरसाइज आपण 3.3 फर्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, इव्हॅल्युएट द फॉलोइंग. हा क्वेश्चन डिपेंड आहे लिएटवर. ठीक आहे, लिएट जे की तुम्हाला बेसिक मध्ये मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ. लिएट एल फॉर लॉगॅरिथमिक, आय इनवर्स, ए अल्जेब्रिक आणि टी ट्रिग्नोमेट्रिक आणि ई एक्सपोनेन्शियल. या ठिकाणी जी सिक्वेन्स आहे ती तुम्हाला अशा पद्धतीची ही सिक्वेन्स घ्यायची. फंक्शन दोन येतात मित्रांनो. किती? दोन. पहिला फंक्शन आहे एक्स स्क्वेअर, दुसरा आहे लॉग एक्स आणि हे दोघं पण इंटू मध्ये येतात. कशामध्ये येतात? इंटू मध्ये. आता इंटू मध्ये म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले हा आणि हा या सिक्वेन्स मध्ये कुठे येतो, कुठे बसतो हे पहिले लक्षात घेणं गरजेचं आहे. आता यामध्ये बघा, हा पार्ट आहे तुमचा लॉगॅरिथमिक आणि हा येतो अल्जेब्रिक. क्लिअर? मग आपल्याला सगळ्यात पहिले लॉगॅरिथमिक पाहिजे, नंतर अल्जेब्रिक पाहिजे. ठीक आहे, तर स्टार्ट करूया मित्रांनो. इंटिग्रेशन. आता हा एक्स स्क्वेअर पहिले काय घेणार आपण? लॉग एक्स. ओके, लॉग एक्स, त्यानंतर एक्स स्क्वेअर डीएक्स. ओके, पहिली जी सिक्वेन्स आहे, जसा फॉर्म्युला आहे आपल्याकडे त्या फॉर्म्युल्यानुसार आपण त्याला कन्वर्ट केलं, लॉग एक्स एक्स स्क्वेअर. आता यामध्ये बघा, हा जो फॉर्म्युला आहे लिएटचा, आता नेमका यूज कसं करायचा? सगळ्यात पहिला जो फंक्शन आहे तो घ्यायचा आहे तुम्हाला इंटिग्रेटच्या बाहेर, लॉग एक्स. मग इंटिग्रेट घ्यायचं आहे. दुसरा फंक्शन एक्स स्क्वेअर झालं. परत इथे येणार डीएक्स. ओके, त्यानंतर मायनस मोठा इंटिग्रेशन डी बाय डीएक्स. या इंटिग्रेशनचा बाहेर जो फर्स्ट आहे तो येणार लॉग एक्स. क्लिअर? त्याच्यानंतर इनटू छोटा इंटिग्रेशन आणि सेम हा ॲज इट इज घ्यायचा आहे तुम्हाला. परत इथून ब्रॅकेट क्लोज घ्यायचा आहे आणि डीएक्स घ्यायचा. येते लक्षात? परत बघा, पहिला फंक्शन फॉर्म्युल्यानुसार लॉग अल्जेब्रिक, इंटिग्रेशनच्या बाहेर लॉग आहे, त्याच्यानंतर अल्जेब्रिक आहे, डीएक्स मायनस इंटिग्रेशन मोठा डी बाय डीएक्स लॉग एक्स इंटू छोटा इंटिग्रेशन ॲज इट इज, त्याच्यानंतर ब्रॅकेटच्या बाहेर डीएक्स या इंटिग्रेशनचा. ठीक आहे, आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं. आता सॉल्व्ह करूया. बघा मित्रांनो, लॉग एक्स हा ॲज इट इज राहणार आहे. एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेट मध्ये काय होत असतो? इंटिग्रेट मध्ये जी पॉवर आहे त्या पॉवर मध्ये प्लस होत असतं आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये मायनस होत असतं. आता जे तुम्ही प्लस करणार मित्रांनो, त्यामध्ये तीच प्रोसेस तुम्हाला डिवाइड पण करावी लागते. ठीक आहे, आपण बघितलं ना 3.1 पासून 3.3 पर्यंत तेच करत आलोय. पुढे मायनस इंटिग्रेट ॲज इट इज आहे. आपण डी बाय डीएक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह करणार आहे कोणाचा? लॉग एक्सचा. कोणाचा करणार आहे? लॉग एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतो मित्रांनो 1/x. क्लिअर? परत इनटू एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेट इथे लिहिलेला आहे. काय आहे? एक्स रेस टू 2+1 अपॉन 2+1. इथे आला डीएक्स. क्लिअर? पुढे लॉग एक्स इंटू एक्स ची पॉवर काय मित्रांनो? 3 अपॉन 2+1 3 मायनस. परत इथे इंटिग्रेट 1/x इंटू एक्स रेस टू 3 अपॉन 3 ब्रॅकेट क्लोज डीएक्स. त्याच प्रकारे
एक्स क्यूब अपॉन 3 लॉग एक्स मायनस इंटिग्रेट. हे इंटूचं रिलेशन आहे, हा क्यूब आहे, हा एक्स आहे. क्यूब मधला 3 हा कॅन्सल झाला, हा 1 कॅन्सल झाला, इथे आला स्क्वेअर, म्हणजेच एक्स स्क्वेअर अपॉन 3, इथे आला dx. आता 3 हा कॉन्स्टंट आहे, तो बाहेर घ्या, म्हणजे आन्सर काय येईल, एक्स क्यूब अपॉन 3 लॉग एक्स मायनस 1 अपॉन 3 बाहेर घेतला आपण, इंटिग्रेट मध्ये आला एक्स स्क्वेअर dx. परत मित्रांनो, एक्स क्यूब अपॉन 3 लॉग एक्स मायनस 1 अपॉन 3 एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेट, पॉवर मध्ये +1 होणार आणि डिव्हिजन सेम होणार, म्हणजेच एक्स क्यूब अपॉन काय येणार 3 आणि प्लस लास्टला येणार सी. सेम आता कॉमन काय काढणार तुम्ही बघा, एक्स क्यूब आहे, एक्स क्यूब अपॉन 3 तुम्ही कॉमन काढलात, ब्रॅकेटमध्ये काय होईल लॉग एक्स, त्याच्यानंतर काय होईल मायनस 1 अपॉन 3 ब्रॅकेट क्लोज प्लस सी. हे झालं मित्रांनो आपलं आन्सर. चला तर मित्रांनो आपण पाहूया सेकंड क्वेश्चन. सेकंड मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, सगळ्यात महत्वाचं इंटिग्रेशन, त्याच्यानंतर इजिकल टू इंटिग्रेशन साइन. सिंपल, लोड घ्यायचा नाही, LIATE लॉगरिथमिक, इनव्हर्स, अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्री, एक्सपोनेन्शियल. दोन फंक्शन तुम्हाला इंटू मध्ये दिलेले आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये. ज्या वेळेस दोन फंक्शन हे मल्टिप्लिकेशन मध्ये असतील, कधी इंटिग्रेशन मध्ये, त्यावेळेस आठवण काढायची लिमिटची. आणि हेच मल्टिप्लिकेशन जर डेरिव्हेटिव्ह मध्ये आलं तर UV ला आठवण काढायची. ठीक आहे, आता यामध्ये बघा, हा येतो मित्रांनो अल्जेब्रिक, हा येतो ट्रिग्नोमेट्री. पहिले आहे अल्जेब्रिक, दुसरा आहे ट्रिग्नोमेट्री. पुट करा, अल्जेब्रिक आहे एक्स स्क्वेअर, ट्रिग्नोमेट्री आहे साइन 3x, इथे आला dx. क्लिअर. आता फॉर्म्युला टाकायचा, पुट करायचा, इंटिग्रेट करायचं. ठीक आहे, चला लक्ष द्या. एक्स स्क्वेअर तुम्हाला सांगितलं, जो पहिला फंक्शन आहे तो बाहेर येणार, इंटिग्रेट. दुसरा फंक्शन आहे तुमचा साइन 3x, इथे आला dx मायनसचं साइन. त्याच्यानंतर मोठा इंटिग्रेट, याच्यापेक्षा मोठा. ठीक आहे, हा एक्स स्क्वेअर घ्यायचा आहे, बट d/dx या फॉर्म मध्ये घ्यायचा, म्हणजे या फंक्शनचं इथे डेरिव्हेटिव्ह करायचं आहे. मिक्स आहे बरं का, डेरिव्हेटिव्ह पण आहे आणि इंटिग्रेशन. त्याच्यानंतर छोटा इंटिग्रेट हा ॲज इट इज घ्यायचा, साइन 3x dx. व्हॅल्यू पुट केली, नो डाऊट. पुढे कंटिन्यू सॉल्व करू. बघा, एक्स स्क्वेअर ॲज इट इज आहे, साइन 3x चा साइनचा काय होतो कॉस, काय होतो कॉस. पण असं तसं कॉस नाही होत, कारण तो सी पासून स्टार्ट होतोय. जर सी पासून स्टार्ट होत असेल तर तो मायनस मध्ये येतो. काय म्हणणं आहे, कोणाचं म्हणणं आहे, हे इंटिग्रेटचा फॉर्म्युला. आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये जो सी पासून स्टार्ट होतो, समजते का, इकडे क्वेश्चन मध्ये जसा कॉसचा साइन म्हणजे इकडे मायनस मध्ये, आणि इकडे आन्सर मध्ये जे सी पासून आहे ते मायनस मध्ये. तर बघा इथे येणार मायनस कॉस 3x. क्लिअर आहे. आता आपण साइनचा इंटिग्रेट केला मित्रांनो, कोणाचा, साइनचा. आता 3x चा वाक्य, 3x चा डेरिव्हेटिव्ह करायचा. 3x चा डेरिव्हेटिव्ह काय वाटतो 3, पण डेरिव्हेटिव्ह जो आलेला 3 आहे त्या 3 ने डिवाइड करायचा. या पूर्ण फंक्शनला 3 ने डिवाइड, मायनस परत d/dx एक्स स्क्वेअरचा काय होणार, एक्स स्क्वेअरचा होणार एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. पॉवर समोर येते डेरिव्हेटिव्ह मध्ये आणि पॉवर मधला एक मायनस होतो, म्हणजे काय होईल 2x. परत सेम इंटू मायनस cos 3x अपॉन 3, इथे आला मित्रांनो dx.
आणि तर लिहायचं राहिलं बघा बाहेर dx. क्लिअर. पुढे जाऊया. एक्स स्क्वेअर इंटू मायनस कॉस 3x अपॉन 3 मायनस मायनस प्लस आला मित्रांनो इथे. परत कॉन्स्टंट आहे तुमचा 2 आणि 3. 2 आणि 3 कॉन्स्टंट कधी पण बाहेर घ्यायचा आहे. परत इंटिग्रेट एक्स कॉस 3x आणि इथे आला dx. परत तुम्हाला दोन फंक्शन भेटले. एक आहे अल्जेब्रिक आणि एक आहे ट्रिग्नोमेट्री. कौन पहले? नंबर पहला किसका है? अल्जेब्रिक वाला बोलता है मेरा है, तो उसको ही लेते. चलो बघा. आता हा मायनस आहे तो समोर घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे घ्या 1/3 एक्स स्क्वेअर किंवा हा पूर्ण बरं ठीक आहे. एक्स स्क्वेअर त्याच्यानंतर कॉस 3x प्लस 2/3 ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये कारण आपल्याला परत कशामध्ये फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करावं लागेल. अल्जेब्रिक पहिला बाहेर असणार मित्रांनो. परत इंटिग्रेट होणार. काय येणार इंटिग्रेटमध्ये? कॉस 3x dx मायनस मोठा इंटिग्रेशन परत d/dx कोणाचा? एक्सचा. क्लिअर. परत काय येणार? छोटा इंटिग्रेट येणार आणि हा येणार ॲज इट इज कॉस 3x dx. इथे ब्रॅकेट तुमचा क्लोज होणार असा आणि dx आणि हा मोठा ब्रॅकेट इथला. क्लिअर झालं. पुढे -1/3 एक्स स्क्वेअर कॉस 3x प्लस 2/3. एक्स हा बाहेर आहे, एक्सला बाहेरच असू द्या. ठीक आहे. कॉस 3x चा इंटिग्रेट साइन 3x होणार, पण साइनला मायनस नाही राहणार कारण तो साइन यस पासून सुरू होतोय. चला इथे येणार साइन 3x अपॉन 3 मायनस इंटिग्रेटमध्ये d/dx कोणाचा होणार? एक्सचा. काय येणार? 1 येणार. क्लिअर. परत कॉस 3x चा काय होणार? सेम साइन 3x अपॉन 3 परत dx ब्रॅकेट क्लोज. पुढे -1/3 एक्स स्क्वेअर कॉस 3x प्लस आता हा 3 आहे याला बाहेर घ्या. ठीक आहे. किंवा याने याला मल्टिप्लिकेशन करा. हा 2/3 इथे पण जाणार इथे पण येणार. चला करूया. 2/3 इंटू 3 9 होणार. इथे येणार x हा इथला त्याच्यानंतर साइन 3x मायनस. आता यामध्ये 1/3 इथे काय येणार? 1/3 आणि परत 2/3 इथे येणार कारण 2/3 ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणून इथे पण 2/3 इंटिग्रेट काय येणार? साइन 3x आणि इथे आला dx. क्लिअर आहे. पुढे जाऊया. -1/3 एक्स स्क्वेअर कॉस 3x प्लस 2x/9 साइन 3x मायनस 2 1 2 3 3 9 इंटू साइनचा इंटिग्रेट काय होतो? साइनचा कॉस. काय होतो साइनचा? कॉस. मग कॉसची स्टार्टिंग मायनस आहे ना, बरोबर आहे. सी आहे ना स्टार्टिंग म्हणजे मायनस इंटू मायनस कॉस 3x आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 तो डिवाइड करायचा आहे प्लस सी. क्लिअर. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. -1/3 एक्स स्क्वेअर कॉस 3x प्लस 2x/9 साइन 3x मायनस मायनस प्लस 2/9 इंटू 3 27. हे 27 त्याच्यानंतर कॉस 3x प्लस
हे झालं मित्रांनो आपलं फायनल आन्सर. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. थर्ड नंबर. सेम तुम्हाला ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे, इंटिग्रेशन x tan इनवर्स x हा येतो मित्रांनो अल्जेब्रिक, हा येतो इनवर्स. पहिले कोण आहे आपल्याकडे? इनवर्स आहे. क्लिअर आहे? तर इनवर्सला पहिले घ्या, tan इनवर्स x, त्याच्यानंतर x आणि इथे आला मित्रांनो dx. क्लिअर? सिक्वेन्स वाईज घेतला. आता फॉर्म्युला बघा, इंटिग्रेट पहिला येणार तुमचा tan इनवर्स x इंटिग्रेट x, इथे आला dx मायनस मोठा इंटिग्रेट d बाय dx कोणाचा होणार? tan इनवर्स x चा. छोटा इंटिग्रेशन हा पार्ट ॲज इट इज इथे लिहायचा आहे. ब्रॅकेट इथे क्लोज, परत इथे द्यायचा आहे dx. फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं. पुढे सॉल्व करूया. बघा, यामध्ये इंटिग्रेट tan इनवर्स x इंटू इंटिग्रेट करायचं आहे, काय होणार? x स्क्वेअर अपॉन 2 होणार. इंटिग्रेशन मध्ये पॉवर प्लस 1 करतो ना, आणि तीच प्रोसेस डिवाइड मध्ये करतो. केली. मायनस इंटिग्रेट d बाय dx tan इनवर्स, तर डेरिव्हेटिव्ह काय tan इनवर्सचा? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. क्लिअर? परत इंटू एक्स चा काय आलेला आहे मित्रांनो? एक्स स्क्वेअर अपॉन 2, इथे आला dx. ठीक आहे. आता याचा कॉन्स्टंट बाहेर घ्या मित्रांनो. कॉन्स्टंट कसा बाहेर घेणार तुम्ही? tan इनवर्स x इंटू एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस 1 अपॉन 2 बाहेर निघणार. क्लिअर? कारण हे कॉन्स्टंट आहे, वर काहीच नाही म्हणजे 1 आहे आणि खाली 2 आहे. परत इंटिग्रेट एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. इथपर्यंत क्लिअर आहात? आता 1 प्लस एक्स स्क्वेअर खाली आहे. जर खालचा डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वर मॅच झाला, ठीक आहे, तर आपण लॉग यूज करतो. पण इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, इथं जर आपण 1 घेतला तर मायनस पण घ्यावा लागणार. क्लिअर आहे? जर घेतला समजा, बघा, tan इनवर्स x इंटू एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस 1 अपॉन 2 इंटिग्रेट मध्ये. एक तर तुम्हाला ऍडजस्टमेंट करावं लागणार, किंवा अशी ऍडजस्टमेंट करावं लागणार की डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह हा न्यूमरेटर आला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जर तसं झालं, डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर आला, तर लॉग डिनोमिनेटर असं तुम्हाला लिहिता येईल. आणि जर तसं नाही झालं तर हे दोघं कॅन्सल होतात का, ते एक ऍडजस्टमेंट बघायचं आहे. आता 1 प्लस एक्स स्क्वेअर हा तुमचा 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. क्लिअर आहे? आपल्याकडे एक्स स्क्वेअर आहे, ऑलरेडी एक्स स्क्वेअर आहे. जर तुम्ही असं लिहिलात 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1, आता जी तुम्ही प्रोसेस एक्स्ट्रा केलेली आहे त्या प्रोसेसने वरच्या स्टेपला काहीही फरक पडत नाही, व्हॅल्यू चेंज होत नाही. बरं, हा कुटाणा का केला हे आपल्याला कॅन्सल करता येईल, म्हणजे तिथे 1 भेटेल. क्लिअर आहे? चला बघूया. tan इनवर्स x इंटू एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस 1/2 इंटिग्रेट. इथे आता काय होईल बघा, 2 आहेत. ठीक आहे, 2 टर्म आहेत. हा एक पहिला टर्म येतो आणि याचा एक टर्म येतो, तो सेपरेट घ्यायचा. कसा सेपरेट घ्यायचा बघा, 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. क्लिअर? ज्यावेळेस एखाद्या फ्रॅक्शनचं तुम्ही ऍडिशन करता, ऍडिशन करताना कोणती गोष्ट तुम्ही विचारात घेता? जो डिनोमिनेटर इक्वल असेल तर त्यावेळेस तुम्ही एकच डिनोमिनेटर घेऊन वरच्याची जी प्रोसेस आहे ती ऍडिशन असेल
का सबस्ट्रॅक्शन असेल ते तुम्ही करता, बरोबर. पण ऑलरेडी इथे एकच डिनॉमिनेटर आहे, ते त्याला तुम्ही वेगळं करू शकता. ठीक आहे, जेवढे वर टर्म आहेत तेवढ्या टर्मच्या खाली तो डिनॉमिनेटर येणार आणि तो आला. बघा आता पुढे हा एक्स स्क्वेअर अपॉन 2 समोर घ्या, टॅन इनवर्स एक्स मायनस 1/2. हा -1/2 या पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर आहे. आता पहिले आपण याचं दर्शन घेऊया. हा पहिला पार्ट, हा दुसरा पार्ट. इंटिग्रेशन सेपरेट जाणार, हा इंटिग्रेशन आला 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन काय घेणार 1 प्लस एक्स स्क्वेअर. क्लिअर. त्याच्यानंतर हे मायनस आणि हे मायनस, हे dx इथे येईल. त्याच्यानंतर हे मायनस आणि हे मायनस प्लस झालं, परत 1/2 इथे आला, परत इंटिग्रेट आला, काय आला 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि इथे आला dx. आलात मित्रांनो इथे. चला पुढे जाऊया. हा पार्ट मित्रांनो ॲज इट इज घ्या, एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनवर्स एक्स मायनस 1 अपॉन 2. क्लिअर. पुढे जाऊया. हे कॅन्सल होणार, बरोबर आहे ना, हे कॅन्सल होणार. इथे आला 1 dx प्लस इथे 1 अपॉन 2. आता 1 अपॉन काय होणार, हे ॲज इट इज लिहा. एक स्टेप अजून थोडीशी आपण वाढवूया. ओके, चला पुढे. एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनवर्स एक्स मायनस 1/2. 1चा इंटिग्रेट काय होतो, एक्स होतो. हा इथे एक्स आला प्लस 1 अपॉन 2, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेट होतो टॅन इनवर्स. काय होतो, टॅन इनवर्स एक्स. त्याच्यानंतर प्लस सी. आलं लक्षात इथपर्यंत. आता तुम्ही जर कॉमन काढायचं ठरवलं यामध्ये, ठीक आहे, यामध्ये कॉमन काढायचं ठरवलं, एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनवर्स एक्स. इथे बघा हा एक पार्ट येतो, हा एक पार्ट येतो दोघांमध्ये. ठीक आहे, दोघांमध्ये 1/2 1/2 आहे, किंवा 1/2 इथे पण कॉमन काढू शकता. ठीक आहे, बट इथेच बघू मायनस 1/2 जर तुम्ही कॉमन काढलात, ठीक आहे, त्याच्यानंतर मध्ये काय येणार बघा, हा एक्स आला, मायनस प्लस काय होणार, ठीक आहे, हा एक्स आला, मायनस मायनस प्लस होणार मायनस. ओके, त्याच्यानंतर 1/2 ऑलरेडी बाहेर आहे, इथे काय येणार टॅन इनवर्स एक्स आणि प्लस. हे झालं मित्रांनो आपलं आन्सर. क्वेश्चन नंबर 4 आता पाहतोय आपण. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, हे इंटिग्रेट साइन, हा जो पार्ट येतो हाय अल्जेब्रिक, हाय ट्रिग्नोमेट्री. क्लिअर आहे, सॉरी इनवर्स, इनवर्स आहे ना, इनवर्स. ओके, पहिले कोण लागणार आहे आपल्याला, इनवर्स. दुसरा कोण लागणार आहे, अल्जेब्रिक. इनवर्सला पहिले घ्या, हा तुमचा इनवर्स टॅन इनवर्स एक्स. दुसरा आहे एक्स स्क्वेअर डीएक्स. क्लिअर. पुढे जाऊया. इंटिग्रेशन बाहेर येणार हा टॅन इनवर्स एक्स, परत इंटिग्रेट एक्स स्क्वेअर, इथे येणार डीएक्स. त्याच्यानंतर मायनस इंटिग्रेट कोणता, मोठा वाला, डी बाय डीएक्स टॅन इनवर्स एक्स इंटिग्रेट एक्स स्क्वेअर डीएक्स, इथे परत डीएक्स. इथपर्यंत आलात मित्रांनो. पुढे बघा, इंटिग्रेट टॅन इनवर्स एक्स इंटू एक्स क्यूब होणार अपॉन 3. एक्स क्यूब कसं काय आलं, पॉवर मध्ये 1 प्लस केला आणि अपॉन 3, परत मायनस डी बाय डी एक्स टॅन इनवर्सचा तोच 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, परत इंटू ही एक्स क्यूब, सेम स्टेप, एक्स क्यूब अपॉन 3, इथे परत आला डीएक्स. इथपर्यंत आलात मित्रांनो, कारण याच स्टेप सारखं हे आहे. क्लिअर. पुढे जाऊया. याला समोर घ्या मित्रांनो, एक्स क्यूब अपॉन 3 टॅन इनवर्स एक्स
मायनस काय येणार समोर 1/3 इंटिग्रेट एक्स क्यूब अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. क्लिअर. इथं ऍडजस्टमेंट करायची आपल्याला. ऍडजस्टमेंट करताना इथे एक्स क्यूब आहे, खाली आपल्याला कॅन्सलेशन करायचं. कॅन्सलेशन करण्यासाठी याला तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. काय करावं लागेल? ऍडजस्ट. कसं करता येईल थोडंसं आपल्याला यूज. एक तर मी तुम्हाला सांगितलं कॅन्सल व्हायला पाहिजे न्यूमरेटर डिनोमिनेटर, किंवा डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर व्हायला पाहिजे. चला चेक करूया. इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3 टॅन इनवर्स एक्स, क्लिअर, मायनस 1/3 इंटिग्रेट एक्स क्यूब जर घेतला मायनस एक्स घेतला प्लस एक्स घेतला. हे मायनस एक्स एक काम करूया, पहिले प्लस घेऊया आणि दुसरा मायनस घेऊया अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. असं का केलं बरं? हे प्लस एक्स मायनस एक्स का घेतला? कारण आपण ऍडजस्ट केलं, खाली मॅच करायचंय. कसं करायचंय बघा. आता तुम्ही जर यामधनं एक्स जर कॉमन काढलात एवढ्याच ग्रुपमधून, एवढाच ग्रुप, तो बाजूचा एक्स सोडून द्या. एक्स कॉमन काढल्यानंतर इथे काय होणार? एक्सचा स्क्वेअर होणार आणि एक्सच्या ठिकाणी 1 येणार आणि हे तिकडच्या साईडला जाईल. म्हणजे 2 पडले ना, हा एक पार्ट पडला, हा एक पार्ट पडला, ठीक आहे. आणि खाली लगेच मॅच होणार एक्स जर तुम्ही कॉमन काढला. चला बघूया मग. इंटिग्रेट एक्स क्यूब अपॉन 3 टॅन इनवर्स एक्स मायनस 1/3 मोठा ब्रॅकेट घेतोय, ठीक आहे. चला काय सांगितलं तुम्हाला इंटिग्रेटमध्ये? एक मिनिट, इथे ब्रॅकेट घेऊ, इंटिग्रेटच्या साइन मध्ये ब्रॅकेट घेऊ. ओके. हा आता इथे काय सांगितलं तुम्हाला? एक्स कॉमन काढायचा आहे. एक्स स्क्वेअर प्लस काय होणार इथे 1, क्लिअर. किंवा कन्फ्युजन न होण्यासाठी तुम्ही अगोदर काय करा, एक्स क्यूब प्लस एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असा घ्या. त्याच्यानंतर मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असा घ्या. म्हणजे परत स्टेप करायला थोडं इझी जाईल आणि कन्फ्युजन पण दूर होईल. बघा पुढे. एक्स क्यूब अपॉन 3 टॅन इनवर्स एक्स मायनस 1/3 इंटिग्रेट. तुम्हाला सांगितलं यामध्ये एक्स आपल्याला बाहेर काढायचा आहे, क्लिअर. आता याला थोडंसं आपण ब्रॅकेट इथे पण घेऊ आणि इथे पण घेऊ. ओके. आता इथे जर घ्यायचं म्हटलं तुम्हाला तर काय करावं लागेल? एक मिनिट. आता हा सेपरेट एक इंटिग्रेट घ्या, हा एक सेपरेट घ्या सरळ. हा मायनस 1/3 याच्या शेजारी जर आला तर एक्स येणार, त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 होणार अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर होणार. आता मायनस 1/3 तिकडे पण जाणार म्हणजे प्लस होणार. इथे एक राहिला काय? dx. विसरायचं नाही dx ला, ठीक आहे. मायनस मायनस काय होणार? प्लस. प्लस झाल्यानंतर 1/3 इथे येणार, परत इंटिग्रेट एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. आलं तिथपर्यंत? पुढे जाऊया. इंटिग्रेट एक्स क्यूब अपॉन 3 टॅन इनवर्स एक्स मायनस 1/3 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल काय आणि एक्स स्क्वेअर प्लस 1 असेल तर काही फरक पडत नाहीये, हा कॅन्सल झाला. एक्स dx प्लस 1/3. आता मेन प्रॉब्लेम इथे आहे मित्रांनो, हा स्क्वेअर आहे, एक्स्ट्रा तर एक्स आपण आणू शकत नाही, पण 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? 1चा 0 होतो आणि एक्स स्क्वेअरचा 2x येतो. इथे एक्स आहे पण 2 नाहीये, मग 2 ला ऍडजस्ट करायचं. कसं? तर या 3 ला 2 ने इंटू करा आणि वर इंटिग्रेट मध्ये 2x घ्या. 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. 2 कॅन्सल होऊन आहे ते कंडिशनला वापस येतो. याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर, डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर जर झाला तर लॉग मॉड मध्ये डिनोमिनेटर लिहायचा असतो, ठीक आहे. पुढे इंटिग्रेट एक्स क्यूब अपॉन 3 टॅन इनवर्स एक्स
मायनस एक्सचा काय होणार स्क्वेअर, कारण इंटिग्रेट येतो पॉवर प्लस होणार, एक्स स्क्वेअर अपॉन काय होणार मित्रांनो स्क्वेअर म्हणल्यानंतर इथे 6, कारण ऑलरेडी बाहेर 3 आहे, क्लिअर आहे, आणि वरचा 2 खाली इंटू झाला, 3 इंटू 2 6 प्लस परत 1/6, क्लिअर ना, 3 इंटू 2 6, आणि सांगितल्या पद्धतीत लॉग मॉडमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी. हे झालं मित्रांनो तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, यानंतर क्वेश्चन नंबर आपण 5th